इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आजचा आपला विषय आहे संतवाणी. अंकिला मी दास तुझा, संत नामदेव. आपण संतवाणी अंकिला मी दास तुझा याचे स्पष्टीकरण पाहिले. आज आपण नेमकी याची कृती कशी असेल, कशा प्रकारच्या कृती विचारल्या जातात ते बघणार आहोत. लेकिन उससे पहले हमें ये याद रखना है, हर कविता के लिए, चाहे वो संतवाणी ही क्यों ना हो, उस कविता का विषय क्या है और उस कविता में कवि ने, कवियत्री ने हमें क्या बताने की कोशिश की है, ये याद रखना बहुत ज़रूरी है. तो ये है हमारी कृति पत्रिका. और इस कृतिका पत्रिका में किस प्रकार के क्वेश्चंस, मतलब कृतियाँ आई हैं, देखते हैं. तर पहिली कृती अशी आहे, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडल्या त्या लिहा. म्हणजेच ये कृतियाँ कब हुई है, ये घटनाएं कब घटी है. जैसे पहले पूछा है, माता धावून जाते. जर कविता माहीत असेल तर आपल्याला लगेच आन्सर लिहिता येणार आहे. माता केव्हा धावून जाते, तर बाळ अग्नीत सापडते तेव्हा माता धावून जाते. पृथ्वीवर पक्षी केव्हा झेपावते, जेव्हा तिचं पिलू धरणीवर पडणार असतं तेव्हाच ती काय करते, पृथ्वीवर झेपावून जाते. आणि तिसरं काय आहे, तर गाय हंबरत जाते. गाय हंबरत केव्हा जाते, जेव्हा तिचं वासरू भुकेलं असतं आणि ते तिला आवाज देतं तेव्हा ती हंबरत जाते. हरिणी चिंतित केव्हा होते, कविता आपल्याला माहिती आहे, जेव्हा जंगलात वणवा लागतो तेव्हा ती खूप चिंतित होते आणि आपल्या पाडसासाठी धावत तीही सुटते. अशा प्रकारे ही पहिली कृती होती. दुसरी कृती काय आहे, तर आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. आता कवितेमधली माता कशी होती आणि हरिणी कशी होती, त्याला कोणते शब्द आले होते, तर माता कशी होती, कनवाळू, आणि हरिणी कशी होती, तो चिंतित. ये हमें तुरंत समझ में आना चाहिए कि माता कैसी थी, कनवाळू, और हरिणी चिंतित. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते लिहा. परमेश्वराचे दास आणि मेघाला विनवणी करणारा. कविता अगर पता हो तो आसानी से आंसर आ जाते हैं. तो परमेश्वराचा दास कोण, तर संत नामदेव. आणि त्या मेघाला, त्या ढगांना विनवणी करणारा पक्षी कोणता, तर तो होता चातक पक्षी. बरोबर की नाही. आता पुढचा प्रश्न, खूप महत्त्वाचा प्रश्न, खालील ओळींचे रसग्रहण करा. रसग्रहण करीत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचं लक्षात देणे खूप गरजेचं आहे. जसे एक, आपल्याला त्या कवितेचे नाव माहिती पाहिजे, कवींचे नाव किंवा कवयित्रीचे नाव माहिती पाहिजे. त्या कवितेमध्ये त्या कवयित्रीने किंवा कवीने आपल्याला काय सांगण्याचा, मतलब क्या बताने की कोशिश की है, ये पता होना बहुत ज़रूरी है. क्योंकि ये सारी जो चीज़ें हैं हमको प्रस्तावना में लिखनी है. जैसे संत कविता, संतवाणी, अंकिला मी दास तुझा यामध्ये संत नामदेवांनी अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आपली याचना, आपली कृपा ही आपल्यावर व्हावी अशी विनवणी कोणाला केली आहे, तर विठ्ठलाला केली आहे. ही प्रस्तावना लिहिणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर रसग्रहणामध्ये तुम्हाला ज्या 2 ओळी दिलेल्या असतील त्याचा अर्थ लिहायचा. जसं सर्वेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. म्हणजेच काय, तर आपल्याला त्याचा अर्थ माहिती असेल तर आपण त्यानंतर ते लिहिणं. म्हणजेच रसग्रहणाचा फॉर्मॅट काय, तर आधी कवितेचं नाव लिहायचं, प्रस्तावना व्यवस्थित लिहायची आणि ज्या दिलेल्या 2 ओळी आहेत त्याचा व्यवस्थित अर्थ आपल्याला लिहायचा आहे. जो आपण कवितेतून शिकलो आहोत तोच अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आता इथे एक नवीन प्रश्न आपल्यासमोर आहे. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे आहे. लक्ष द्या, प्रश्नामध्ये एक महत्त्वाचा शब्द है, तुमच्या शब्दात करा. क्योंकि स्टूडेंट्स हमेशा यहाँ पर गलती करते हैं कि कविता का पूरा सारांश, कविता का अर्थ यहाँ पर लिख देते हैं. हालांकि ऐसा नहीं करना है. पहले प्रस्तावना करोगे कि प्रस्तावना में कवि कौन है, कवियत्री कौन है, और छोटा सा आशय किस कविता के माध्यम से कवि हमें क्या करें. लेकिन आगे आपको अपना एक्सपीरियंस अपने शब्दों में लिखना आहे. म्हणजेच काय, तर या कवितेमध्ये आई आहे, प्राणी आहे, पक्षी आहे. आई ही शेवटी आई असते, ती प्राण्याची असो, पक्ष्याची असो किंवा एखाद्या मानवाची असू दे, माणसाची असू दे, ती आई असते. ती किती प्रेम करते आपल्या बाळावर. ते बाळ आपलं संकटात असताना ती कशी धावत जाते. मग फक्त माणसाची आई अशी असते का, नाही, तर प्राण्याची आई पण अशीच असते, पक्ष्याची आई पण अशीच असते. या अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अनेक छोट्या छोट्या आईवरच्या
आईच्या कवितासुद्धा तुम्ही लिहू शकता. एखादं स्लोगन आईवरचं इथे लिहून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सुंदर करू शकता. पण होतं काय, आई, प्राणी, पक्षी हे बघता तुम्ही आणि कवितेचा सारांश इथे लिहून ठेवतात. तसं करायचं नहीं. हमारे खुद के शब्दों में ये उत्तर लिखना है. तो बच्चों, इस प्रकार पढ़ाई करो, अच्छे से पढ़ाई होगी. थैंक यू सो मच. आई होप you will do nicely. Thank you.